न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेनेचे बेधडक धाडसी धीट आक्रमक नेतृत्व अशी छबी असणाऱ्या प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांनी आपल्या शास्त्रीनगर वांद्र्यापाडा प्रभागांतर्गत असणाऱ्या स्वच्छतेबाबतच्या महत्वपूर्ण समस्येबाबत आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळाचा श्रीगणेशा केला असून मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांनी युवासेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर तथा इतर शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अंबरनाथ नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे प्रमुख महेश तायडे यांची भेट घेत तब्बल 8,500 पेक्षा अधिक मतदार संख्या असणाऱ्या सदर प्रभाग क्रमांक 10 मधील प्रभागाच्या स्वच्छतेअंतर्गत केवळ 8 ते 9 सफाई कर्मचारी कार्यरत असल्याने त्यांना प्रभागातील असणाऱ्या अपुऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबाबत वस्तुस्थिती निदर्शनास आणून प्रभाग क्रमांक 10 चा लोकप्रतिनिधी या प्रमुख जबाबदारीच्या अनुषंगाने प्रभागाच्या खऱ्या अर्थाने स्वच्छतेकरता किमान 6 ते 7 सफाई कर्मचारी वाढवून देण्याबाबतची मागणी देखील त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे केली। तसेच प्रजासत्ताक दिन अथवा स्वातंत्र्य दिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण शहराची ठेवण्यात आलेली स्वच्छता तसेच डीडीटी पावडर फवारणी केवळ काही दिवसांसाठीच मर्यादित न ठेवता संपूर्ण वर्षभर खऱ्या अर्थाने प्रभागाची स्वच्छता राखली जावी अशी मागणी देखील यावेळेस विकास हेमराज सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाकडे केली। तसेच तब्बल 50 ते 60 सफाई कर्मचारी काही अधिघोषित नेते तसेच नातेवाईकांच्या वशिलेबाजी तसेच शिफारशीने अंबरनाथ नगरपालिकेअंतर्गत पिऊन शिपाई क्लार्क अशा ऑफिस स्टाफ म्हणून वर्षानुवर्ष एकाच जागेवर कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची एकाधिकारशाही म्हणून सदर 50 ते 60 सफाई कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने सफाई कर्मचाऱ्यांच्या पदाअंतर्गत विविध प्रभागात पाठवीत शहराची स्वच्छता राखण्याबाबत पालिका प्रशासनाच्या माध्यमातून अपेक्षित कार्यवाही करण्याबाबतची महत्वपूर्ण सूचना देखील यावेळेस प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाने दिलेल्या निवेदनाअंतर्गत केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। विकासभाई, आज नगरसेवक म्हणून आज कार्याचा शुभारंभ सुरू झालेला आहे आणि आज आपण आपल्या माध्यमातून नगरसेवक म्हणून आज आपल्या प्रभागातील काही समस्यांबाबत निवेदन दिलेलं आहे, काय सांगा? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज वांद्र्यापाडा शास्त्रीनगर विभागामध्ये जिथं सफाई कामगार आम्हाला 14 ते 15ची गरज आहे तिथं फक्त 8 ते 9 सफाई कर्मचारी आहेत। ज्या नगरपालिकेमध्ये झाडू खात्यामध्ये ज्यांची भरती झालेली आहे, सफाई कामगार म्हणून ज्यांची भरती झालेली आहे, त्या नगरपालिकेमध्ये कुठेतरी 50 ते 60 लोक स्टाफमध्ये कामाला आहेत। त्यांची जे भरती झाली आहे ते सफाई कामगारमध्ये झाली आहे, तर तरी आपला एक वशिला लावून हे लोकांनी त्या कोण पिऊन बंद बसला आहे, कोण अतिक्रमण विभागामध्ये आहे, कोण कुठल्या विभागामध्ये आहे। जर हे लोक सफाई कामगार आहेत तर आतमध्ये काय करतायत? तर आपले जे तायडे साहेब आहेत त्यांना मी निवेदन दिलेलं आहे की आमच्या वार्डामध्ये जे मला 15 ते 14 लोकांची गरज आहे, मला येणाऱ्या 2 दिवसामध्ये ते 15 ते 14 लोक मला पाठवून द्या। तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोकांचं वारस हकदारामुळे काही लोकांची भरती अजून व्हायची बाकी आहे। ते वारस हकदार जेव्हा होईल तेव्हाची गोष्ट आहे, पण सध्या नगरपालिकेमध्ये 50 ते 60 लोक स्टाफ म्हणून पिऊन म्हणून काम करतायत। कोण पिऊन आहे तर कोण कोणाचा असिस्टंट आहे तर कोण अतिक्रमण विभागामध्ये। ज्यांना ज्याची गरज आहे तिथं तुम्ही त्याला पाठवायला पाहिजे। आज माझा वार्ड 8,200 लोकांचा आहे, त्यामध्ये 8 लोक सफाई कामगार आहेत, म्हणजे 1000 माणसावर फक्त एक सफाई कर्मचारी। ते सर्व सफाई कर्मचारी किती काम करणार? एवढी गटर आहेत, एवढे रस्ते आहेत, एवढं साफसफाई करण्यासाठी कचऱ्याचा ढिगार आहे। तर हे सगळं मुद्दा घेऊन या साहेबांना मी आता निवेदन दिलेलं आहे का नगरसेवकाचं काम असतोय नळ, रस्ता, गटार, पाणी। तर आज आपण आरोग्याचा मुख्य मुद्दा, त्या मुख्य मुद्दा इथं मांडलेला आहे मी। त्या येणाऱ्या दिवसामध्ये त्यात मला माणसं वाढवून द्या आणि जे लोकांना एसी मध्ये बसण्याची सवय झालेली आहे त्या लोकांना बाहेर काढा, नाहीतर आम्ही जेव्हा इथं बसायला येऊ नगरसेवक म्हणून आम्हाला जेव्हा खुर्ची भेटणार तर मी हाताशी धरून त्यांना बाहेर काढणार। पालिका प्रशासन जे अधिकारी आहेत तायडे साहेब त्यांनी आपल्याला काय त्याबाबत काही स्पष्टता दिलेली आहे का? तायडे साहेबचं असं म्हणणं आहे का सीओ साहेबांशी आम्ही चर्चा करू। सीओ साहेब सध्या इलेक्शन काळामध्ये कुठेतरी ते त्यांची ड्युटी वगैरे लागलेली आहे, असो सीओ साहेबांचं काम आहे। सीओ साहेबांना मी पण भेटणार आहे। आज आपण पहिला स्टेप घेतलेला आहे आरोग्य विभागाचे अधिकारी, जर यांनी नाही ऐकलं तर सीओ साहेबांना पण हेच सांगणार आहे कारण येणाऱ्या दिवसामध्ये ज्याची जिथं भरती झालेली आहे त्यांना तिथं पाठवावं। दुसरी महत्वाची बाब म्हणजे आपण शहरामध्ये बघता 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे किंवा एक मोठा नेता जेव्हा येतो अंबरनाथवर तेव्हा ते आपण डीडीटी पावडर बघतात रस्त्यावर। त्यानंतर मग काय हे 26 जानेवारी असले की डास, मच्छर अंबरनाथमध्ये येतात, त्यानंतर मच्छर निघून जातात। तर हे सगळं पण थांबवण्यासाठी मी तिथं अर्ज दिलेला आहे की माझ्या वार्डामध्ये
या अंबरनाथ शहरामध्ये डीटीडी पावडर मला रेग्युलर पाहिजे, फवारणी देखील रेग्युलर पाहिजे. यापूर्वी जे झालं ते झालं, जे प्रशासन होतं ते जे मान्य झालं, पण माझ्या कार्यकालामध्ये मी हे खपून घेणार नाही. प्रत्येक 15 दिवसामध्ये मला पावडर पाहिजे, प्रत्येक 15 दिवसामध्ये मला तिथं फवारणी माझ्या विभागामध्ये पाहिजे. लोकांचं आरोग्य वाचवण्यासाठी मला कुठल्याही स्टेजवर जायचं असेल तर मी जायला तयार. किती सफाई कामगारांची मागणी आहे आपल्या प्रभागासाठी? आमच्या विभागामध्ये 14 लोकांची गरज आहे, 14 ते 15 लोकांची. तर सध्या आपल्याकडे 8 ते 9 लोक आहेत. 7 ते 8 माणसं माझ्याकडे कमी आहेत. त्यांनी मागणी केली मला 7 ते 8, मला 4 माणसं जरी वाढून दिले तरी माझा तो काम होतोय. एक माणूस दिवसभर 4 तास काम करतोय. तर माणूस वाटलं की काम डिवाइड होईल आणि कामची जे स्पीड आहे ते लवकर होईल.